आपण बघूया मासे फ्राय कसे करायचे आहे। इथे मी अर्धा किलो बांगडे मासा घेतलेला आहे। त्याचे असे बारीक बारीक एकदम पातळ काप करून घेतलेले आहे। त्यावर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, थोडेसे मीठ घालायचे, नंतर त्याच्यावर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि ते व्यवस्थित माशाच्या तुकड्यांना चोळून घ्यायचे आणि अर्धा लिंबू घेऊन त्याचा रस पिळून घ्यायचा। ते व्यवस्थित माशाच्या कापांना लागलं पाहिजे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं। चोळून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचे, ते अर्धा तास व्यवस्थित भिजून द्यायचे। ते माशाच्या कापाला असं व्यवस्थित सगळ्या साईडून लावून लागले पाहिजे। त्याच्यावर एक झाकण ठेवून ते अर्धा तास साईडला ठेवून झाला की त्याला लागणारा मसाला तयार करायला घेऊया। मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, 0 नंबरचा रवा घेतलेला आहे। त्यात 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा फिश फ्राय मसाला घातलेला आहे। इथे थोडेसेच घालायचे कारण आपण आधी माशाला मीठ लावलेले असते। इथे एक आपण तवा गरम करायला ठेवू। तवा गरम झाल्यानंतर त्यावर तेल घालू। गरम होईपर्यंत आपण तो मसाला माशाच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित 4ही साईडून लावून घेऊया। एक एक करून हा मसाला माशाच्या तुकड्यांना लावून घ्यायचा। इथे आपले तेल गरम झालेले आहे, तुम्ही बघू शकता। मी माशाच्या तुकड्यांना असा सगळ्या साईडून मसाला लावून घेतलेला आहे। आता एक एक करून माशाचे तुकडे आपण तव्यावर ठेवून घेऊया। इथे माशाचे सगळे तुकडे तव्यावर ठेवून झालेले आहेत। आता ते खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून द्यायचे, नंतर ते पलटी करायचे। असे करून एक एक करून सगळे तुकडे पलटी करून घ्यायचे। ते दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता आता की आपले मासे किती व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। थोडे जास्त बारीक गॅसवर जास्त भाजून घ्यायचे म्हणजे मासे कडक होतात। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय।